पोलीस विनापरवाना घरगुती गॅसचा व्यावसायिक कामाकरता वापर करण्याच्या उद्देशाने गॅस वाहनांमध्ये भरून गॅस रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर पोलीस महासंचालकांच्या पथकाने छापा टाकला। या कारवाईत सुमारे 4.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून चौघांविरुद्ध कारवाई केली। ही कारवाई सावेडी परिसरातील कुष्ठधाम रोडवरील सोनानगर चौकाजवळील एका हॉटेल पाठीमागे केली। याबाबतची माहिती अशी की पोलीस महासंचालक यांच्या आदेशान्वये तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस पथक पेट्रोलिंग गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की कुष्ठधाम रोडवरील सोनानगर चौकाजवळील एका हॉटेल मागे पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस वाहनांमध्ये भरून गॅस रिफ्लेक्टिंग सुरू आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता एका टपरी समोर एक ऑटो रिक्षा क्रमांक MH16CE1365 मध्ये घरगुती गॅस सिलेंडर मधून 3 इसम प्रेशर पंप मशीनच्या सहाय्याने रिक्षाच्या टाकीमध्ये गॅस भरत असल्याचे तसेच मोकळ्या जागेत गॅस सिलेंडर ठेवलेले दिसून आले। पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकून 3 इसमास पकडले। त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावं संकेत दत्ता शिंदे वय वर्ष 20 राहणार वेदुवाडी पाईपलाईन रोड भिस्तबाग सावेडी अहमदनगर, तुषार गुलाब सोनवणे सम्राटनगर वडगाव गुप्ता रोड MIDC व महंतप्पा कल्लप्पा चांदकोटी रिक्षा चालक राहणार फकीरवाडा गावठाण अहमदनगर असे असल्याचे सांगितले। पोलिसांनी संकेत शिंदे व तुषार सोनवणे यांना त्यांच्याकडे घरगुती गॅस सिलेंडर टाकीतून रिक्षात गॅस भरण्याचा परवाना आहे का अशी विचारणा केली असता या धंद्याचा व जागेचा मूळ मालक कोण याबाबत विचारणा केली असताना त्याने या धंद्याचा मूळ मालक संकेत दत्ता शिंदे हा असल्याचे सांगितले। ही जागा बाळासाहेब बारसकर राहणार बारसकर मळा सपकाळ चौक नगर यांच्या मालकीची असल्याचे सांगितले। तसेच या धंद्यासाठी लागणारा विद्युत पुरवठा जागा मालक यांनी घेतलेल्या मीटरमधून लाईट कनेक्शनने घेतलेले आहे असे सांगितले। हा धंदा करण्यासाठी कोणताही परवाना नसल्याने ही जागा बाळासाहेब बारसकर यांच्याकडून भाडे तत्वावर वापरण्यास घेतल्या असल्याचेही सांगितले। संकेत शिंदे हा काळ्या बाजारातून गॅस सिलेंडर एकत्रित करून आणतो व त्यांच्या सांगण्यानुसार तुषार सोनवणे हा मशीनद्वारे गॅस रिक्षात भरून देतो असे सांगितले। यावर पोलिसांनी गॅस सिलेंडर कुठून आणले याबाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। यावर पोलिसांनी तेथील झडती घेतली असता त्यांच्या झडतीत व परिसरातील झडतीमध्ये 25,000 रुपये किमतीचे गॅस भरण्याचे प्रेशर पंप, 2 HP जनरेटर मोटर्स, इलेक्ट्रिक बोर्डला वायर जोडलेले तसेच एका बाजूला गॅस सिलेंडर ते मोटार असा रेग्युलेटर पाईप जोडलेला तर दुसऱ्या बाजूला मशीन मोजून रिक्षा तसेच इतर वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी एका बाजूला गन नोझल असलेला पाईप मिळून आला। 21,000 रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे एकूण 15 घरगुती गॅस सिलेंडर मिळून आले। भारत गॅस कंपनीचे 13 गॅस सिलेंडर असा एकूण 45,000 रुपये किमतीची ऑटो रिक्षा, 53,000 रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा, 63,750 रुपये रोख रक्कम असा सुमारे 1,50,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांनी 3ही आरोपींना ताब्यात घेतले। या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी सहाय्यक फौजदार शेख शकील अहमद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत शिंदे, तुषार सोनवणे, महंतप्पा चांदकोटी यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे तसेच भारतीय दंडविधान कलम 285, 286, 336, 34 अन्वये गुन्ह्याची नोंद केली। अहमदनगर प्रतिनिधी राजेंद्र शिंदे व अक्षय शेगर।